सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचं केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करतात झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम. सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम, शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवरही एक गंभीर वार, प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरवाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं. हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत. पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला दांडी, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुंडे गैरहजर. वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध, कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो. देशमुख कुटुंबियांवरही दबाव टाकण्याची शक्यता, जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे, मात्र अजितदादा खुर्चीत बसूनच. दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, देशातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा. आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ, पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज.